तर माझ्या चहाच्या कपाचं आज कापून कापून हे फूल बनवले. आता हे फूल कोणाला देऊ मला कमेंट मध्ये सांगा. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये. आणि आज मी टोपी घालून मसाला घ्यायला निघालो. म्हणजे चहा करायला घेतलेलो आणि मसाला संपलेला, त्यामुळे इथं मसाला घ्यायला आलो आणि मसाला घेऊन घरी आलो आणि इथं मम्मीनं पण आपल्याला चहा करून दिले. चला आता हे चहा विकायला जाऊया. आणि इथं आज आमच्या पाण्याचं पाईप बसवायचं काम चालू आहे. सगळे बघायला म्हणून आपण पण बघत उभारलो इथं. आणि हे पाईपाचं काम सगळीकडे चालू आहे, त्यामुळे मला थोडासा त्रास व्हायला. कसं होतं, सगळीकडे रस्ते खोदून ठेवलं ना, तर तिथं जायला त्रासच होते एक. आणि आज इथं मला आर कॉलेज मधले काही आपली फॉलोअर्स भेटलेले, जी बुट्टी वेळ खाऊन त्यांचे एन्जॉय करत होते, कारण त्यांचं पेपर संपलंय. त्यांच्यासोबत मस्त गप्पा मारून आपल्याला खूप मजा आली आणि त्यांना आपण शुभेच्छा देऊन पुढे चाललो. आणि इकडे बघा, इकडे पण पाईपाचं काम चालू आहे सध्या. आता त्यांचं काम त्यांनी तर करायला येतं, आपण आपलं काम करूया. सगळ्यांना चहा देऊया आणि चहा विकूया. आपलं इथं आपल्या सागर भावाशी आलतो, तो दुकान चालूच करत होता आणि आपण सगळ्यांना चहा देत होतो. आणि इथं आपल्या चौकातलं पण काम चालू आहे, उद्यापर्यंत होतं म्हणाले. आणि नंतर मी इथं महेश दुकानात आलो, जिथं अभि मला ही सगळी इक्विपमेंट दाखवत होता. आणि ह्यात काय काय बघा भावांनो, कात्री आहे, नील कटर आहे, जी कानातलं काढायचं ती पण आहे. आता अभि मला या सगळ्यांचा डेमो दाखवणार होता आपल्या चहाच्या कपावर. आता पहिले ह्यानं तर काहीतरी ट्राय केलं, पण काही झालं नाही. आणि ह्यानं अभिला लय राग आला आणि अभिने कात्री घेतला आणि करा करा कापून टाकलं बघा.